नमस्कार आपल्या 6th क्लासच्या विद्यार्थी मित्रांनो, आपण आज लाईन अँड अँगल या चॅप्टरमधील अँगल्स अँड देअर टाइप्स हा टॉपिक बघणार आहे. ठीक आहे, तर आपण करूया सुरुवात. आता बघा, फर्स्ट आता अँगल कशाला म्हणायचे, व्हॉट इज मीन बाय अँगल. तर अँगल कशाला म्हणणार, द फिगर फॉर्म बाय टू रेज, द फिगर फॉर्म बाय टू रेज विथ द सेम इनिशियल पॉइंट इज कॉल्ड अँगल. त्याला काय म्हणतो आपण, अँगल. म्हणजेच काय की आपण दोन रे घ्यायचे, आपल्याला काय घ्यायचे, दोन रेज घ्यायचे आहेत आणि त्या दोन रेजचा जो इनिशियल पॉईंट आहे तो इनिशियल पॉईंट कसा असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. कसा असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. त्याला म्हणणार आपण अँगल. त्याला काय म्हणणार आपण, अँगल. जसं की बघा, मी हा एक फर्स्ट रे घेतली, ठीक आहे, आणि या रेचा जो इनिशियल पॉईंट म्हणजे हा इनिशियल पॉईंट आहे, कारण इथून सुरुवात केली ना आपण रे काढण्याची, तर हा काय झाला, त्याचा इनिशियल पॉईंट झाला. हा काय झालेला आहे, याचा इनिशियल पॉईंट झालेला आहे. या इनिशियल पॉईंट पासून आपल्याला दोन रे घ्यायचे. काय, किती रे घ्यायचे, टू रेज. किती घ्यायचे, टू रेज. मग मी तू परत एक रेज घेतली. यापासून जे तयार होतो त्याला काय म्हणणार, अँगल. त्याला काय म्हणायचं आहे, अँगल. म्हणजे हा जो तयार झालेला आहे याला काय म्हणणार आपण, अँगल. याला नाव दिलं मी ओ, याला म्हटलं ए, याला म्हटलं बी. ए ओ बी, याला काय म्हटलं मी, ए ओ बी. तर हे काय झालं, आपल्याकडे तयार अँगल तयार झाला. काय झालेलं आहे, अँगल तयार झालेला आहे. ठीक आहे, म्हणजेच काय, दोन रे घेतली आपण. या दोन रेचा जो इनिशियल पॉईंट आहे, एंड पॉईंट आहे, तो काय घेतला आपण, सेम घेतला. काय घेतलेला आहे, सेम. म्हणजे अशा पद्धतीने तर इथे जे तयार होणार बघा, हे जो तयार होत आहे याला म्हणतो आपण अँगल. याला काय म्हणतो आपण, अँगल. आणि या अँगलच्या जो इनिशियल पॉईंट आहे, म्हणजे या दोन लाईनचा, दोन रेचा जो इनिशियल पॉईंट आहे, म्हणजे इथून काय होतो, दोन्ही रेचा इनिशियल पॉईंट स्टार्ट होतो, या स्टार्ट होण्याला या इनिशियल पॉईंटला म्हणतात व्हर्टेक्स. याला काय म्हणायचं आहे, व्हर्टेक्स. काय म्हणतात बघा, द इनिशियल पॉईंट इज कॉमन टू बोथ द आर्म्स. या दोन्ही आर्मचा जो काय असेल, कॉमन पॉईंट असेल, त्याला म्हणतात व्हर्टेक्स. त्याला काय म्हणायचं आहे, आपल्याला व्हर्टेक्स म्हणायचं. त्याला काय म्हणायचं आहे, व्हर्टेक्स. ठीक आहे, तर आपल्याला काय करायचं आहे की याच्यापासून दोन रेस तयार होतात आहे ना. म्हणजे या दोन रेज पासून जो अँगल तयार झाला त्याला काय म्हणणार आपण, व्हर्टेक्स म्हणणार. काय म्हणणार, व्हर्टेक्स. आणि हे जे दोन रे आहेत, या दोन रेला म्हणजे या व्हर्टेक्स पासून जे दोन रे निघालेले आहेत, या रे म्हणजेच काय, आपले हे झाले आर्म्स. हे काय झालेले, आर्म्स. याला आपण काय म्हणतो, आर्म्स म्हणतो. ठीक आहे, कशाला म्हणायचं आर्म्स, द रे फॉर्मिंग द अँगल. म्हणजे ते दोन रे काय फॉर्म करतात, एक अँगल फॉर्म करतात. काय करतात, फॉर्म, अँगल फॉर्म करतात. या अँगल फॉर्म करणाऱ्याला काय म्हणायचं, आर्म्स म्हणायचं. काय म्हणायचं आहे, आर्म्स. किंवा त्यालाच आपण काय म्हणू शकतो, साईड म्हणू शकतो. काय म्हणतो, साईड म्हणतो. त्यालाच काय म्हणतो आपण, साईड्स. ओके, या पद्धतीने आपण काय केलेलं आहे, अँगलची डेफिनेशन बघितलेली आहे. आणि अँगलच्या डेफिनेशनमध्ये व्हर्टेक्स कशाला म्हणायचं, आर्म्स कशाला म्हणायचं, साईड कशाला म्हणायचं, हे बघितले. आता जनरल जर बघितलं आपण, तर आपल्या डेली लाईफमध्ये तुम्हाला अँगल कुठे कुठे बघायला मिळतो, तर ते बघा. आता मी तुम्हाला एक, तुमच्याकडे बुक आहे ना, या बुकमध्ये तुम्हाला दिसते बघा. या पद्धतीने जर मी बुक पकडले तर इथं काय तयार झाला, अँगल. बघा, हा जो असेल तो तुमचा झाला व्हर्टेक्स, आणि हा एक रे झाला सपोज, आणि हा एक रे झाला. म्हणजे हे दोन जे काय झाले तुमचे आर्म झाले, आणि हा काय झाला तुमचा व्हर्टेक्स झाला. तर या व्हर्टेक्स पासून इथं जो तयार होतो याला म्हणतात अँगल. याला काय म्हणायचं, अँगल. परत बघा, तुमच्याकडे कंपास बॉक्स असतो आहे ना, त्या कंपास बॉक्स म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला मिळते सर्वांना. हां, तर याचा जो, यालाही तुम्ही काय करू शकता, अँगल यामध्येही तुम्ही यूज करू शकता. म्हणजे तुम्हाला डेली लाईफमध्ये जर बघायचं असेल तर याच्यामध्ये तुम्हाला अँगल दिसू शकते. बघा, हा जो दिलेला आहे तुम्हाला इथे, हा झाला तुमचा व्हर्टेक्स, हे झाला तुमचा एक आर्म्स, आणि ही झाली तुमची सेकंड आर्म्स. मग या दोन आर्मपासून इथे जो तयार होतो याला काय म्हणायचं, आपल्याला अँगल. काय म्हणायचं आहे, अँगल. परत तुम्ही आपल्या डेली लाईफमध्ये कैची बघता, कैची आहे ना, या पद्धतीने कैची असते. तर कैचीमध्ये जे दोन कैचीचा वरचा भाग आणि खालचा भाग जो असतो तो म्हणजेच काय, आपले आर्म. आणि इथे जो आपण कापतो असं इथे काय असतो, एक स्क्रू असतो ना, त्या स्क्रू म्हणजेच काय झालं, त्याचा व्हर्टेक्स. काय झालं, त्याचा व्हर्टेक्स झाला. ओके, हां, तर त्याला काय म्हणतो आपण, अँगल म्हणतो. आता आपल्याला बघायचं आहे टाईप ऑफ अँगल्स. तर आता अँगलचे टाईप्स काय आहेत ते आपल्याला बघायचे. ठीक आहे, तर बघा, टाईप्स ऑफ अँगल्स. तर आता फर्स्ट टाईप बघणार आपण ॲक्यूट अँगल. काय आहे, ॲक्यूट अँगल. आता ॲक्यूट अँगल कशाला म्हणायचं, ॲक्यूट अँगल कशाला म्हणणार, द अँगल विच मेजर लेस दॅन 90 डिग्री, लेस दॅन 90 डिग्री बट ग्रेटर दॅन 0 डिग्री, बट ग्रेटर दॅन 0 डिग्री इज कॉल्ड ॲक्यूट अँगल, इज कॉल्ड ॲक्यूट अँगल. त्याला काय म्हणणार आपण, ॲक्यूट अँगल. म्हणजेच मी बघा एक अँगल काढला आहे या पद्धतीने, याला नाव दिलं ओ, याला दिलं ए, आणि याला दिलं बी. ठीक आहे, हा जो अँगल आहे याला नाव दिलं मी सपोज थीटा. जर हा थीटा जो अँगल आहे आपला, हा जो थीटा जो अँगल आहे, हा थीटा अँगल जर आपला 90 डिग्रीपेक्षा कसा असेल, लहान असेल. कसा असेल, लहान. 90 डिग्रीपेक्षा कसा असणार,
90 डिग्रीपेक्षा कसा असेल थिटा लहान असेल. कसा असेल लहान म्हणजे थिटा इज लेस दॅन 90 डिग्री. कसा असेल 90 डिग्रीपेक्षा लहान असेल आणि 0 डिग्रीपेक्षा कसा असेल मोठा असेल. 0 डिग्रीपेक्षा कसा असेल मोठा असेल म्हणजे ग्रेटर असेल. ग्रेटर दॅन 0 डिग्री अँड लेस दॅन 90 डिग्री असेल तर त्याला म्हणणार आपण ॲक्यूट अँगल. काय म्हणणार त्याला ॲक्यूट अँगल. त्याचं एक्झाम्पल हे बघा या पद्धतीने त्यांचा अँगल राहील. तुम्हाला ॲक्यूट अँगलचं बघायचं असेल तर या पद्धतीने तुम्हाला ॲक्यूट अँगल दिसेल. म्हणजे 90 डिग्रीपेक्षा कसा असणार तो लहान असणार. ओके. आता दुसरा बघणार आपण राईट अँगल. काय बघणार आहे राईट अँगल बघणार आहे. तर राईट अँगल म्हणजेच काय ॲन अँगल विच मेजर एक्झॅक्ट 90 डिग्री इज कॉल्ड राईट अँगल. त्यालाच काय म्हणतो आपण राईट अँगल. म्हणजे यामध्ये जर आपण असे 2 रे काढल्यात ठीक आहे इथे जो तयार होतो त्याला म्हणतो आपण राईट अँगल. काय म्हणतो त्याला राईट अँगल. समज ए ओ बी हा काय झाला राईट अँगल. म्हणजे या राईट अँगल म्हणजे 2 रे पासून जो तयार होतो अँगल तो अँगल कसा असायला पाहिजे एक्झॅक्टली 90 डिग्री असला पाहिजे. कसा असला पाहिजे एक्झॅक्टली 90 डिग्री असला पाहिजे. त्याला म्हणणार आपण राईट अँगल. त्याला काय म्हणायचं आहे राईट अँगल म्हणायचं आहे. ओके. आता नेक्स्ट टाईप आहे बघा आपल्याकडे तिसरा जो टाईप आहे तो आहे ऑप्ट्यूज अँगल. काय दिलेलं आहे ऑप्टिज अँगल. आता ऑप्टिज अँगल कशाला म्हणायचं ॲन अँगल हुज मेजर इज ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड लेस दॅन 180 डिग्री. लेस दॅन 180 डिग्री म्हणजेच ऑप्टिज अँगल त्याला म्हणायचं की जो अँगल 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि 180 डिग्रीपेक्षा कसा आहे लहान आहे. 90 डिग्रीपेक्षा मोठा आहे आणि 180 डिग्रीपेक्षा लहान आहे अशा अँगलला म्हणणार आपण ऑप्टिज अँगल. अशा अँगलला काय म्हणायचं आहे ऑप्ट्यूज अँगल. काय म्हणायचं आहे ऑप्टिज अँगल. जसं की या पद्धतीने तुमचा अँगल येणार. या पद्धतीने काय येणार तुमचा अँगल. हा जो अँगल आहे हा अँगल असणार तुमचा ऑप्ट्यूज अँगल. याला काय म्हणणार आपण ऑप्ट्यूज अँगल. याला काय म्हणणार ऑप्ट्यूज अँगल. म्हणजे यामध्ये जो असणार थिटा तुमचा तो थिटा कसा असेल ग्रेटर दॅन 90. कसा असणार ग्रेटर दॅन 90 डिग्री अँड थिटा लेस दॅन 180 डिग्री. आणि 180 डिग्रीपेक्षा कसा असेल लहान असेल 90 डिग्रीपेक्षा कसा असेल मोठा असेल त्याला म्हणतो आपण ऑप्ट्यूज अँगल. त्यालाच काय म्हणतो आपण ऑप्ट्यूज अँगल. ओके. आता नेक्स्ट जो टॉपिक आहे आपला तो आहे स्ट्रेट अँगल. जो आहे तो आपला काय आहे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल कशाला म्हणणार ॲन अँगल हुज मेजर इज 180 डिग्री इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. जसं की आपण स्ट्रेट लाईन आहे. स्ट्रेट लाईन म्हणजे सरळ सरळ काय स्ट्रेट अँगल. स्ट्रेट लाईन म्हणजेच काय स्ट्रेट अँगल. म्हणजे हा तुमचा इथे सपोज व्हर्टेक्स झाला हा एक रे झाला हा एक रे झाला तो हा इथे जो अँगल तयार होणार हा जो अँगल आहे हा काय असणार तुमचा एक्झॅक्टली 180 डिग्री असेल. काय असेल एक्झॅक्टली 180 डिग्री असेल. या 180 डिग्री असेल तर यालाच म्हणतो आपण स्ट्रेट अँगल. यालाच काय म्हणतो स्ट्रेट अँगल. म्हणजे सरळ सरळ स्ट्रेट अँगल मीन्स स्ट्रेट लाईन. स्ट्रेट अँगल मीन्स स्ट्रेट लाईन. ओके. याला म्हणणार आपण स्ट्रेट लाईन. आता याच्यानंतरचा जो अँगल आहे आपला तो आहे बघा रिफ्लेक्स अँगल. काय दिलेला आहे रिफ्लेक्स अँगल. तर या रिफ्लेक्स अँगलमध्ये काय म्हणतात रिफ्लेक्स अँगल कशाला म्हणणार की ॲन अँगल हुज मेजर इज मोर दॅन 180 डिग्री. मोर दॅन 180 डिग्री बट लेस दॅन 360 डिग्री. लेस दॅन 360 डिग्री इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. इज कॉल्ड रिफ्लेक्स अँगल. यालाच काय म्हणणार आपण रिफ्लेक्स अँगल म्हणणार की जो अँगल 180 डिग्रीपेक्षा कसा असणार मोठा असणार आणि 360 डिग्रीपेक्षा लहान असेल त्या अँगलला काय म्हणणार आपण रिफ्लेक्स अँगल. जसं की बघा तुमचा या पद्धतीने अँगल तयार होईल. हा तुमचा असणार इथे व्हर्टेक्स OAB. हा जो अँगल तयार होईल हा अँगल म्हणजेच काय इथे नाव मी दिलं थिटा. तर हा अँगल म्हणजेच कोणता असेल रिफ्लेक्स अँगल. कोणता असेल रिफ्लेक्स अँगल. का कारण की याच्यामध्ये जो थिटाची व्हॅल्यू आहे ही थिटाची व्हॅल्यू कशी असेल ग्रेटर दॅन 180 मोर दॅन ग्रेटर दॅन 180 आणि लेस दॅन 360 डिग्री. लेस दॅन 360 डिग्री असं जर दिलेलं असेल तर त्याला म्हणणार आपण रिफ्लेक्स अँगल. त्याला काय म्हणणार आपण रिफ्लेक्स अँगल. आता लास्ट जो आहे आपला टाईप तो आहे कम्प्लीट अँगल्स. तो म्हणजे आहे तो कम्प्लीट अँगल्स आहे. आता कम्प्लीट अँगल कशाला म्हणायचं ॲन अँगल विच मेजर एक्झॅक्टली 360 डिग्री. एक्झॅक्टली 360 डिग्री इज कॉल्ड कम्प्लीट अँगल. त्यालाच काय म्हणणार आपण कम्प्लीट अँगल म्हणणार. जसं की तुम्हाला या पद्धतीने अँगल दिलेला असेल सरळ सरळ आपण सर्कल जर घेतला या पद्धतीने हे जर घेतला या पद्धतीने तर हा काय येणार हा जो पॉईंट असेल इथून तर इथपर्यंत हा जो अँगल असणार हा असणार तुमचा 360 डिग्री अँगल. तर याला म्हणणार आपण कम्प्लीट अँगल. यालाच काय म्हणणार आपण कम्प्लीट अँगल. ओके. इथे आपण काय बघितलेलं आहे अँगल्स बघितलेले आहे आणि टाईप ऑफ अँगल्स बघितलेले आहे. ठीक आहे. आता याच्या पुढचा टॉपिक आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघणार आहे. तर ठीक आहे
व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक्यू.